माझे सर्व पत्रकार मित्र म्हणजे भगिनी आणि सहकारी मित्रांनो, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये रायगड जिल्ह्यातील महत्त्वाच्या सुरू असलेल्या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये बैठका आयोजित केली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मुंबई गोवा रस्ता रखडला आहे आणि प्रचंड प्रमाणावरची वाहतुकीची कोंडी माणगाव इंदापूरच्या परिसरामध्ये होते आहे. त्यातला इंदापूर आणि माणगाव बायपासचं काम आता शीघ्र गतीने सुरू आहे. त्यामध्ये कोकण रेल्वे, फॉरेस्ट आणि इतर काही बाकीच्या खूप तांत्रिक अडचणी तयार झाल्या होत्या. त्यामुळे कामाचा वेग मंदावला होता. अशा वेळेला कोकण रेल्वेचे चीफ इंजिनियर, कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, राष्ट्रीय महामार्गाचे चीफ इंजिनियर, त्यांचे संचालक अशी एकत्रित बैठक जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती झाली आणि कोकण रेल्वेचं जी आज इलेक्ट्रिक लाईन गेलेली आहे, बरोबर, कारण आता आपल्याकडची रेल्वे रत्नागिरीपर्यंत इलेक्ट्रिकवरती चालत असते. त्याच्यामध्ये ही फ्लायओव्हर जो होणार आहे त्याच्यातल्या ज्या काही तांत्रिक अडचणी होत्या त्या बाबतीमध्ये ताबडतोब उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी आदेश दिले. 3 ठिकाणी काम त्याच्यातलं रखंड होतं. त्यातला एका कामाच्या तांत्रिक अडचण ही 2 दिवसात दुरुस्त होईल, उरलेल्या कामाची अडचण एकाची 15 दिवसात दुरुस्त होईल आणि एकाची महिनाभरात दुरुस्त होईल. त्यामुळे असा प्रयत्न आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये 1 जूनपर्यंत तो बायपासचं काम पूर्ण करून त्याच्यातून वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीकोनातून आज त्या ठिकाणी आदेश दिलेले आहेत. फॉरेस्टचा काही प्रश्न त्या ठिकाणी होता, त्या दृष्टिकोनातून सुद्धा त्याच्यातल्या कायदेशीर ज्या वनसंज्ञेखालच्या ज्या काही बाबी आहेत त्या दृष्टिकोनातून सुद्धा त्या रस्त्याच्या कामाला गती कशी मिळेल याचा निर्णयसुद्धा त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी होता. दुसरा मुद्दा रिलायन्समध्ये जे काही विस्तारीकरण होतं आहे तिथल्या भूमिपुत्रांचा विषय होता. त्या बाबतीमध्ये एक बैठक त्या ठिकाणी घेतली. तिसरा गेलचा एक मोठा महत्त्वाकांक्षी देशाच्यासाठी असलेला एक प्रकल्प आपल्या जिल्ह्यामध्ये उसरच्या परिसरामध्ये होत आहे. तिथल्याही भूमिपुत्रांचे काही प्रश्न प्रलंबित आहेत. आज त्यांचे वरिष्ठ अधिकारी नव्हते म्हणून लोकसभेचं अधिवेशन चालू असताना पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटी ज्याचं मी चेअरमन आहे त्याची बैठक बोलवण्याचं मी आज इथूनच लोकसभा सेक्रेटरीला कळवलं. त्यामध्ये गेलचा विषय प्रामुख्याने घेण्याच्या हेतूमध्ये अजेंड्यावरती घेण्याचं सूत्रवाच केलं. त्यामुळे पार्लमेंटच्या स्टँडिंग कमिटीच्या पुढेच गेलच्या प्रकल्पग्रस्तांच्या उसरच्या प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नाची चर्चा त्या ठिकाणी करण्याचं आम्ही नक्की केलेलं आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा की सागरी महामार्ग त्याच्यातला तुर्माडी आगरतांडा ते तुर्माडी जो काही पूल होणार आहे तिथले काही स्थानिक भूसंपादनाचे प्रश्न होते, काही वन खात्याच्या संबंधित प्रश्न होते, काही स्थानिकांच्या अडचणी होत्या. त्या बाबतीमध्ये हिंदुस्थान कन्स्ट्रक्शनचे अधिकारी आणि MSRDCचे वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थ यांची एक बैठक घेतली आणि त्याच्यातून सुद्धा त्या पुलाचं काम शीघ्रगतीने कसं होईल आणि स्थानिक जे काही भूमिपुत्र होत आहेत किंवा प्रकल्पग्रस्त होत आहेत त्यांचे प्रश्न कसे सुटले जातील या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी चर्चा केली. मशाळचा एक विषय प्रशासकीय इमारतीचा होता, त्याची चर्चा केली आणि मग आज जिल्ह्यातील अनेक सहकारी आले असल्यामुळे त्यांची वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये जी काही कामं होती त्या संदर्भामध्ये चर्चा केली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आल्या होत्या. त्यांना आज इमारत 1 मेपर्यंत कशी पूर्ण करता येईल म्हणजे पदाधिकारी बसू शकतील आणि मूळ प्रशासकीय इमारतीचं जे काम चालू आहे ते मर्यादित वेळेमध्ये कशामध्ये करता येईल याच्या सूचना त्या ठिकाणी देण्यात आल्या. त्याच वेळेला दादरच्या गावांतील जमिनीचं संपादन SEZसाठी 15 वर्षापूर्वी जे काही झालं त्या संदर्भामध्ये जवळपास 400-500 शेतकरी भगिनी काही शिष्टमंडळ घेऊन कलेक्टरला भेटायला आल्या होत्या. त्यांची शिष्टमंडळाची भेट नव्हे तर तिथल्या आलेल्या मोर्चाग्रस्तांची भेट मी जाऊन घेतली आणि त्यांच्या पाठीमागे सुद्धा एक लोकप्रतिनिधी या अर्थाने म्हणजे स्वच्छपणाची भूमिका राहील असं त्यांनाही त्या ठिकाणी मी आश्वासित केलं. अशा बाबीच आपल्यासमोर त्या ठिकाणी हव्यात. जिल्ह्यातील सुरू असलेले प्रकल्प अधिक गतीने त्या ठिकाणी सुरू व्हावेत. त्यातील राष्ट्रीय महामार्ग असेल, जिल्ह्यातील खाजगी प्रकल्प असतील, जिल्ह्यातील आपल्या जिल्ह्यातला जाणारा सागरी महामार्ग असेल, हे जे काही महत्त्वाचे प्रकल्प जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून आहेत त्याला गती देण्याच्या दृष्टिकोनातून आजची बैठक त्या ठिकाणी होती. आपल्यामार्फत
वर्तमानपत्रातून जनतेच्या समोर मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी जावं याच हेतूने आपल्याला या ठिकाणी बोलवलं होतं. मला जे आपल्यासमोर विदित करायचं होतं ते मी बोललेलं आहे. आपल्याला काय मोठेपणाने संवाद करायचा असेल तर करावा अशी आपल्याला विनंती आहे. अनुपस्थित त्यांचा हा निर्णय आहे, त्या बाबतीमध्ये मी काही प्रतिक्रिया देणारही नाही. पण प्रत्येक पक्षाचं धोरण ठरवण्याचा अधिकार प्रत्येक पक्षाला जरूर त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे त्यांची पाचच का आले, बाकीचे का ना आले, या आपली जी शंका आहे त्याचं उत्तर शिवसेनेचे नेते देऊ शकतात. मी खरंच आनंदित नाही, मला काय त्याच्यात माहिती नाही आणि मी माहिती काढण्याचा प्रयत्नही करणं उचित नाही. कारण शेवटी एक तो राजकीय पक्ष आहे, त्याच्यामुळे त्यांचा निर्णय ते करू शकतात. आता उपस्थिती का होती आणि का अनुपस्थिती कोणाची राहिली त्यांच्या अखेरीतला प्रश्न आहे. मला असं वाटतं त्याचं तुमच्या शंकांचं निरसन ते जास्त चांगल्या संयुक्ती पद्धतीत करू शकते. महायुतीचा घटक पक्ष म्हणून तो असा प्रश्न विचारला तुम्हाला, तुम्ही महायुतीमध्ये आहात म्हणून तो प्रश्न आला की तुम्ही हुशारच आहात. महायुतीचा घटक पक्ष असला तरी आम्ही निवडणूक एकमेकांच्या विरोधात लढलो होतो. परवा एकत्रितपणा येण्याचा निर्णय झाला, त्यावेळेला त्यांच्या सदस्यांची उपस्थिती कमी आणि का जास्ती हा माझा महायुतीवर प्रश्न येतच नाही ना. माझा कसा प्रश्न येईल? हा प्रश्न शिवसेनेच्या अखत्यारीतला प्रश्न आहे. माझा संबंध म्हणजे माझा त्याच्याशी निगडीतच नाही ना मी विषय. तर इतकी दिवस टोकाची भूमिका घेणारा शिवसेना पक्ष एकाएकी मवाळ भूमिका का घेतो? पालक याच्या मागे पालकमंत्री पदाचा फिरत शक्यता आहे का? आता त्यांनी मवाळ का भूमिका घेतली त्याचं उत्तर मी का देणार? एक खरं आहे की निवडणुकीच्या नंतर काही शिवसेनेच्या नेत्यांचा माझा संपर्क झाला होता, माझ्याशी संवाद केला होता, पण शेवटी हा निर्णय वरिष्ठ मध्यवर्तीच होणार होता. संपर्क नव्हता केला असं नाही, काहींनी केला होता. कोणी केला तर मी सांगणार नाही, पण केला होता. विधानसभेत पटांगणामध्ये झालेली भेट हा पालकमंत्री पदाचा तुला सुचवण्यासाठी काही सुचत होतो का? कुठे कुठे विधान भवनाच्या मैदानामध्ये कुठे भेट माझी शिवसेनेचे नेते बरोबर नाही, माझी भेट विधान भवनात नाही झाली. माझी भेट अनेक ठिकाणी झाली. दूरवर झाले, जवळ झाले, खूप दूर झाले, पण ती सांगण्यासारखी मी कधी सांगत नाही. राजकारणामध्ये काही संकेत असतात आणि मी ते संकेत पाळणारा मी आहे. म्हणजे संकेत पाळणारा मी असल्यामुळे कुठे केव्हा काढण्याच्या भेटी झाल्या ते मी सांगणार नाही. पण शेवटी कसं आहे, दीर्घकाळ कटुता राहू नये. कधीतरी एखाद्या विषयावरती राजकीय दृष्ट्या संपत असेल, पालकमंत्रीपद नाही म्हणतो कुठलंही, तर ते मी नेहमी या समाजाच्या भूमिकेत राहील. आपल्या जिल्ह्यातल्या माझ्या राजकारणाचा 40 वर्षाचा प्रवास आपण पाहिला तर मी कधी हट्टीपणाने कधी भूमिका नाही. समजा ठीक आहे, एका काळामध्ये लोकांचा विरोध झाला असेल, राजकीय विरोध झाला असेल, तो वैचारिक विरोध होता, तो काही व्यक्तिगत होता असं मी मानलं नाही. काहींनी कदाचित व्यक्तिगत मानला असेल तो त्यांच्या पुढे राहील. मी माझ्या जीवनात व्यक्तिगत ते कधी मानलं नाही, तो राजकीय असं मानत आलं. म्हणून पुन्हा फेरजुळणी करण्याचा विषय आला तर मी लगेच हो का म्हणत असतो, कारण आय एम ॲडजस्टेबल. का तर शेवटी काही वेळेला काही गोष्टी पुढे न्यायच्या असतील तर असलं पाहिजे. आणि मला काय त्याच्यापासून काय मी काय असं कधी लपून छपून नाही. कधी एकेकाळी या जिल्ह्यामध्ये काँग्रेस शेतकरी कामगार पक्षाचा संघर्ष मी काँग्रेसमध्ये असताना पाहिला, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेका पक्षाचा टोकाचा संघर्ष पाहिला, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेका पक्षाचा संवाद झालेला पण पाहिला. एकेकाळी शिवसेनेचा आणि राष्ट्रवादीचा संवाद जिल्हा अध्यक्षाची निवड झाली, अपेक्षा करायची तेव्हा झाला आणि त्याचं मला प्रायश्चित मोठ्या प्रमाणात मंत्रिपदाचं राजीनामा देऊन झालं त्यावेळेला पाहिला. अशी राजकारणामध्ये अनेक वेळेला घडामोडी होत असतात, पण आपण संवाद ठेवला तर आपलं काम चालू राहतं. आणि लोकांच्यानी या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये 19लाही लोकसभेला पाठवला, 24लाही पाठवला, मला सगळ्यांनी मदत केली, मी कधी नाकारली नाही. माझ्याकडनं सुद्धा मदत झाली सगळ्यांना. मी का म्हणत नाही कोणी मान्य करू ना करू, आपलं कॉन्शियस प्रामाणिक असेल तर ते आपोआप काळाच्या ओघात त्याची उत्तर मिळतात. काय वेळेला नाही मिळत, पण मी असं वाट पाहत असतो, नियती त्याचं उत्तर देत असते, त्यामुळे ते देत आली. त्याच्यामुळे माझं आज मी स्थान कायम आहे. कोणी काहीतरी म्हटलं की बाबा हे सगळं संपेल, ते संपेल, हे जाईल, निघून जाईल, तसं नाही. मी आपल्या लोकांच्यात आहे, तटकरे म्हणून काम करायला मी आणि माझी पुढची पिढी सक्षम आहे. जोपर्यंत आम्ही प्रामाणिकपणाने लोकांची सेवा करतो, 24 तास लोकांच्यासाठी उपलब्ध असतो, तोपर्यंत आमचं राजकारण या जिल्ह्यातलं नक्की चालू राहील असा मला विश्वास आहे. लोकांच्या पाठबळावर एवढंच.
एक असं आहे की एक असं आहे. लोकशाहीसाठी हे म्हणजे चांगलं नाही. मला मान्य आहे, परंतु निवडणूक लढताना आम्ही जरी महायुतीमध्ये होतो तरी या जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी किंवा आपल्या जिल्ह्यात नाही अनेक ठिकाणी कुठे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती झाली आणि भाजप विरोधामध्ये लढले, कुठे भाजप राष्ट्रवादीची युती झाली आणि शिवसेना विरोधात लढले, कुठे भाजप शिवसेनेची युती झाली आणि राष्ट्रवादी वेगळे लढले. ही वस्तुस्थिती खरी आहे. ज्यावेळेला आघाडीच्या राजकारणाची अपरिहार्यता देशात आणि राज्यात होते त्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये अशा वेगवेगळ्या लढती होत असतात. पण त्यानंतर एका व्यापक विचाराने एकत्रित येण्याचा निर्णय घेतल्याच्यानंतर मग ती लढलेले सगळे एकत्रित एका बाजूला आले, त्यामुळे विरोधी पक्ष दिसत नाही, वस्तुस्थिती मान्य आहे. पण सभागृहामध्ये प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने मांडले जाऊ शकतात. आता तिथे बाकीचे विरोधकांचे कोण आलेच नाही त्याला काय करणार. हे खरं आहे की बाबा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आले, पण त्याच्यातले 3 कर्जत मताचे आले ते राष्ट्रवादी आणि वाटा शिवसेनेची युती करून आले, पण ते आमच्या निवडणुकीवर युतीमध्ये होते. पेणचे आले ते स्वतंत्रपणे लढले, उरणचे आले तर त्यांची तिथे महाविकास आघाडी होती, त्याच्यामुळे काँग्रेस त्यांच्यासोबत त्या ठिकाणी होती. पण राजकारणामध्ये अनेक वेळेला निर्णय अशा प्रकारे होत असतात. आता ते झालेल्या निर्णयामध्ये आपण पाहतो, म्हणून कालचा काळा दिवस कोणासाठी काय ते मला माहीत नाही, आमच्यासाठी तो पांढरा दिवस. पण काल शिवसेना